गुड इव्हनिंग ऑल. आपण गव्हर्नमेंट एस्टिमेशन हा 10 दिवसाचा आपला कोर्स चालू करतोय आणि हा कोर्स चालू करत असताना तुम्हाला कोर्सचं इंट्रोडक्शन आणि थोडंसं तुमचं इंट्रोडक्शन यासाठी आज आपण पहिल्या सुरुवातीला थोडंसं इंट्रोडक्टरी सेशन आणि इंडक्शन घेतोय तुमचं आणि त्यानंतर आपण पुढचा पार्ट चालू करूया. तर त्यासाठी मला आधी तुमचं एक 1 बाय 1 तुमचं इंट्रोडक्शन देऊ शकाल? अभिषेक, त्यामध्ये तुमचं नाव असेल, तुम्ही हा कोर्स जॉईन करण्याचा उद्देश असेल आणि तुम्हाला यातून काय शिकायचं आहे हे अपेक्षित असेल आणि तुमचं वर्किंग प्रोफेशन काय आहे हे असेल. ओके. हॅलो सर, माझं नाव अभिषेक भारद्वाड. मी येस. सध्या हा कोर्स जॉईन करण्यामागे म्हणजे मला गव्हर्नमेंट एस्टिमेशन बद्दल शिकायचं आहे आणि मला पुढे जाऊन आता येत्या काही काळात मला गव्हर्नमेंटची कामं करायची आहेत. तर मी 2017चा पासआउट आहे आणि मी मागच्या 5 वर्षांपासून जॉब करतोय. एक्झॅक्टली गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट रिलेटेड वगैरे नाहीये, पण मिळतो म्हणजे इथून पुढे मला करायचं, त्यासाठी मी आता जॉईन केलेलं आहे. तुम्ही कॉन्ट्रॅक्टिंग केलेलं आहे का आधी? नाही नाही. येस. आणि तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे, बीई की डिप्लोमा? बीई सिव्हिल. बीई सिव्हिल. ओके. कुठून आहात तुम्ही? मी मूळचा लातूरचा आहे सर, पण मी मागच्या 10 वर्षांपासून पुण्यातच असतो आणि आता मी पुण्यातच जॉब करतोय. मी काम पण पुण्यातच घेणार आहे. माझं PWD लायसन्स आलेलं आहे. माझं GST रजिस्ट्रेशन पण प्रोसेसमध्ये आहे. ओके, येस. गुड. आणि तुम्ही सांगू शकाल? हॅलो सर. येस. मी अनिल तोडकर. कोल्हापूरहून सध्या मी कोल्हापूरमध्ये आहे. माझं साईट सुपरवायझर कोर्स झाला आहे आणि मला एस्टिमेटमध्ये जरासा इंटरेस्ट आहे आणि मला ते करायचं आहे, असा विषय. गुड. आणि आता सध्या काय करता तुम्ही? सध्या म्हणजे आता मी गव्हर्नमेंट लायसन्स काढले, पण अजून कामं वगैरे वर्किंग वगैरे काय केलं नाही. पण त्याच्यापेक्षा मला इंटरेस्ट ह्याच्यामध्ये आहे, एस्टिमेटमध्ये वगैरे करायचं. माझं थोडं IT बॅकग्राऊंड आहे. पूर्वी मी BSc कम्प्युटर सायन्स वगैरे केलेले, त्यामुळे मला जरासं कम्प्युटराईज वगैरे ह्या गोष्टी जरासं माहित असल्यामुळं त्यात जरासं इंटरेस्ट घेतो. ओके, गुड. म्हणजे सिव्हिलचं काम केलेलं नाही आजपर्यंत, पण लायसन आहे. लायसन काढले, जस्ट आताच काढले मी. GST वगैरे काढले आणि लायसन आता जस्ट एक मित्राला वापरायला दिले मी, त्यावर कामं थोडी पडू देत म्हणून. पण आपण स्वतःहून काही केलं नाही, गुड. असा विषय. पण आपल्याला एस्टिमेटमध्ये इंटरेस्ट आहे. आपल्याला मोस्टली जर असं ते एस्टिमेटचं काय म्हणतात, सॉफ्टवेअर वगैरे घेऊन त्यामध्ये आपल्याला जर या भागात जर स्कोप आहे असं दिसतंय, त्यामुळे आपण ते करायचं म्हणतो. येस. सॉफ्टवेअर बद्दल सुद्धा आपला एक डेमो आहे, तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सॉफ्टवेअर समजून जाईल. आपलं एक सॉफ्टवेअर सुद्धा आहे आपण स्वतः डेव्हलप केलेलं, ते सुद्धा तुम्हाला ओके. माहिती मिळेल. आणि मॅन्युअली एस्टिमेट कसं बनवायचं असतं हे सुद्धा तुम्हाला माहिती मिळेल. ओके. रोमित, ओके. इंट्रोडक्शन देऊ शकाल का? येस सर, येस सर. येस. सो गुड इव्हनिंग. माझं नाव रोमित आहे. मी मूळचा संभाजीनगर मधून आहे, छत्रपती संभाजीनगर मधून. मी 2020 मध्ये पास आउट झालेलो आहे आणि तेव्हापासून मी नॉन टेक्निकल जॉब्स करत होतो, सेल्स मध्ये होतो. आणि जसं रिसेंटली लाईक जॉब्स वगैरे सगळं सोडून आता मी हे विचार केलाय की लाईक टू एंटर इन द कन्स्ट्रक्शन फील्ड, ज्याच्यामध्ये कोर जे शिकलेलो आहे तेच. आणि बेसिक गोष्ट म्हणजे कुठलंही काम चालू करायसाठी एक एस्टिमेटची गरज असते. अँड दॅट इज द रिझन मी फर्स्ट ऑफ ऑल एस्टिमेशन हे शिकत आहे आणि बेस्ड ऑन दॅट मग पुढे जे आहे ते इम्प्रूव्ह करणार आहे. मी अजून काही लायसन्स वगैरे काढलेला नाहीये अँड आय एम जस्ट एंटरिंग इन टू सिव्हिल इंजिनिअरिंग. अँड हाय अनिल, हाय अभिषेक. आय होप तुमचा गायडन्स जर असला तर लाईक आय कॅन ग्रो अगेन विथ यू सर ॲज वेल. ओके, ओके, नक्की. येस. तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे सांगितलं नाही तुम्ही? बीटेक केलेलं आहे, बीटेक इन सिव्हिल इंजिनिअरिंग नाशिक मधून केलेलं आहे. ओके, हा. गुड. तर तुमचं इंट्रोडक्शन झालेलंच आहे. मी माझं इंट्रोडक्शन देतो. मी प्रवीण कदम. मी डिप्लोमा आणि बीटेक केलेला आहे, सॉरी BE केलेला आहे आणि मी CIT सोबत गेले 4 वर्ष
टीचिंग, डायरेक्टली टीचिंग किंवा इनडायरेक्टली वर्क करत आहे. आणि सध्या मी फुल टाइम टीचिंग करतो CIT मध्ये. आणि त्यासोबतच तुमचे जे काही गव्हर्नमेंट एस्टिमेशनचे बॅच आहे ते मी तुम्हाला टीच करणार आहे. आणि त्यासोबतच जर इथं तुम्हाला काही गायडन्स लागला तर तुम्ही मला ॲपच्या चॅटवरती टाकू शकाल. आपला ॲप सुद्धा आहे, तुम्ही ॲप इन्स्टॉल केला असेल अशी अपेक्षा करतो. त्यानंतर आपले प्रवीण मुंडे सर यांचं सुद्धा मी इंट्रोडक्शन करून देतो. सर. हॅलो. हॅलो. हॅलो, येस. आवाज येतो? हो, येतोय. मला थोडासा वेळ लागेल आणखी, येस. परंतु तुम्ही थोडासा ब्रीफिंग चालू करा, मी जॉईन करतो. येस येस चालेल. एक जणांचा सपोर्ट चालू आहे, त्यामुळे वेळ लागेल. येस येस चालेल. प्रवीण मुंडे सर. जस्ट मिनिट. हॅलो. ओमप्रकाश बांगर. येस सर. तुमचं इंट्रोडक्शन देऊ शकाल का तुम्ही? हा, ते पण आहे, त्यांना पण हे करा. ओके ओके. येस. सर, माझं नाव ओमप्रकाश बांगर आहे आणि ओके. माझं प्रॅक्टिस चालू आहे कन्सल्टन्सी 2 वर्ष झाली. ओके. BPMS ची ट्रेनिंग आपल्याकडूनच घेतली आणि ओके. आता एस्टिमेशनचा क्लास गव्हर्नमेंट एस्टिमेशनचा आता तुम्हाला चालू करायचं आहे. हो सर. तुम्ही कॉन्ट्रॅक्टिंग केलेलं आहे का? हो सर, म्हणजे चालू आहेत कॉन्ट्रॅक्ट माझ्या नावावर. ओके. लायसन्स म्हणजे होतं यूज माझं. ओके. ठीक आहे. कुठून आहात तुम्ही? सर, हिंगोलीवरून आहे मी. ओके ठीक आहे चालेल. येस. तर प्रवीण मुंडे सरांचं मी इंट्रोडक्शन करून देतो. प्रवीण मुंडे सर CIT डायरेक्टर आहेत आणि आजपर्यंत वेगवेगळ्या बॅचेसना सरांनी टीचिंग केलेलं आहे. आणि सरांचा एक्सपिरियन्स हा ऑन फील्ड सुद्धा आहे आणि टीचिंग मधला सुद्धा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. आणि आपल्याला जे काही गायडन्स लागेल किंवा तुम्हाला सुद्धा जर जो काही गायडन्स लागेल ते प्रवीण मुंडे सर आपल्या चॅटवरती रेग्युलर देत राहतील. आणि त्यासोबतच इतरही काही कोर्सेस जे लॉन्च होतील त्यामध्ये सुद्धा प्रवीण मुंडे सरांचा जो काय गायडन्स असेल तो आपल्याला नेहमी मिळेल. ओके. तर आता ऑलमोस्ट सगळ्यांचं इंट्रोडक्शन झालेलं आहे. तर मी थोडंसं कोर्सचं इंट्रोडक्शन देतो तुम्हाला की आपला कोर्स हा 10 दिवसाचा असेल, ज्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट SSR शिकायचा आहे, SSRच्या नोट्स शिकायचे आहेत. त्यानंतर लीड कॅल्क्युलेशन शिकायचे आहेत, वेट अनालिसिस शिकायचं आहे, मेजरमेंट शीट शिकायचे, ॲब्स्ट्रॅक्ट शीट शिकायचे आहेत. म्हणजे जो इस्टिमेटचा एक पूर्ण जो संच असतो आणि त्यामध्ये जे वेगवेगळे कंपोनंट्स असतात, जसं की वेट अनालिसिस असतं, लीड चार्ट असतो, त्यानंतर मेजरमेंट शीट असते, ॲब्स्ट्रॅक्ट शीट असते, रिकॅप शीट असते, त्यानंतर आपलं रॉयल्टी कॅल्क्युलेशन असतं, टेस्टिंग चार्जेस असतात. हे जे काय इस्टिमेटचे कंपोनंट्स आहेत त्याचे कॅल्क्युलेशन्स आपल्याला शिकायचे आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये जे काही इस्टिमेट असतात, जसं की वेगवेगळ्या कामांची, उदाहरणार्थ CC रोड नंतर समाज मंदिर असेल, त्यानंतर RCC गटर असेल, टीन शेड असेल, त्यानंतर स्कूल बिल्डिंग असेल, टॉयलेट ब्लॉक असेल, अंगणवाडी असेल, पाईपलाईन असेल, ड्रेनेज लाईन असेल, असे वेगवेगळ्या प्रकारच्या कामांचे इस्टिमेट आपण काय करणार आहे तर डिस्कशन करून त्याच्यामधले की पॉईंट्स काय काय आहेत हे समजून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला सॉफ्टवेअर जे आहे आपलं तर त्या सॉफ्टवेअरचा एक डेमो असेल आणि त्या सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा आपण एक इस्टिमेट बनवून बघणार आहे ते कसं बनत आहे आणि त्याचं कंपॅरिझन करून आपण किंवा त्याची जी काही सॉफ्टवेअरमधून डाउनलोड झालेली शीट आहे ती आपण बघून
त्यामध्ये कुठले कुठले कंपोनंट्स येतात किंवा त्या एस्टिमेटमध्ये आपल्याला काय काय येतं हे आपण चेक करणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने ओव्हरऑल तुमचा कोर्सचा कंटेंट असेल, ज्यामध्ये सुरुवात आपली SSRच्या नोट्स पासून होईल, SSR पासून होईल. तर जोपर्यंत सर जॉईन करत आहेत तोपर्यंत आपण SSRचा नोट्स चालू करूया, SSRचं इंट्रोडक्शन चालू करूया. ठीक आहे, चालेल अभिषेक आणि ओके ओके चालेल. येस. आता SSR म्हणजे काय असतं? SSRचं पहिला लॉंग फॉर्म समजून घेऊ. SSRचं लॉंग फॉर्म आहे आपला स्टेट शेड्यूल ऑफ वेट. तुम्ही DSR ऐकला असेल, DSR किंवा SSR हे फक्त शब्द ऐकला असेल, पण याचा नक्की अर्थ काय होतो की कुठलंही गव्हर्नमेंटचं काम करायचं असेल आपल्याला तर गव्हर्नमेंटनं आपल्याला एक वेट दिलेले असतात, तयार वेट असतात त्यांचे, आणि त्याच वेटचे कॅल्क्युलेशन्स आपल्याला म्हणजे एस्टिमेट काढत असताना तेच वेट आपल्याला वापरायचे असतात. आपण कुठलाही मार्केटमधला वेट वापरून तिथं चालत नसतो. मग कुठल्या आयटमचा म्हणजे कुठल्या कामाचा वेट किती घ्यायचा हे एक सेट बाउंड्री व्हावी म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, गव्हर्नमेंटनं प्रत्येक डिपार्टमेंटचा एक एक SSR असतो. जसे की आता आपण जो बघतोय तो पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, जसं की PWDचा SSR बघतोय, आणि हा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मार्फत आहे. मग तसे प्रत्येक स्टेटचे वेगवेगळे असतात. मग हा महाराष्ट्र स्टेटच्या PWDचा SSR आहे, आणि हा कुठल्या वर्षीसाठीचा आहे? 2022-23 SSR 2022-23 हे नाव आहे त्याचं. त्यानंतर इथं बघितलं तर तुम्ही फॉर स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र स्टेटसाठी हा SSR लागू आहे, आणि WEF म्हणजे विथ इफेक्ट फॉर्म 25/7/2022 म्हणजे हा SSR 25/7/2022 पासून लागू झालेला आहे. 25/7/2022 नंतर जे काही एस्टिमेट बनेल ते सगळं त्या SSR प्रमाणे बनणार आहे. ठीक आहे, SSR चा उपयोग कुठं होतोय की आपल्याकडे एक स्टँडर्डायझेशन येतं वेटमध्ये, म्हणजे कोणीही आपल्या मर्जीप्रमाणे वेट घेऊ शकत नाही. SSR मध्ये जेवढा दिलेला वेट आहे तेवढाच कन्सिडर करावा लागतो. ह्याच्या आधी DSR होता. DSR हा प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज होता, म्हणजे डिस्ट्रिक्ट शेड्यूल ऑफ वेट असं त्याचं नाव होतं. प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज वेट त्याच्यामध्ये दिलेले होते. पण आता आपल्याकडे SSR आहे आणि तो पूर्ण स्टेटसाठी कॉमन आहे. मग आता म्हणजे तुम्हाला एक प्रश्न पडेल की पूर्ण स्टेटसाठी कॉमन आहे, पण मटेरियलचे वेट असतील किंवा लेबरचे वेट असतील हे पूर्ण स्टेटमध्ये इक्वल नाही आहेत. मग हे वेट कसे काय त्याला मॅच होतात? तर उदाहरणार्थ बघायला गेलं की आता आपल्याकडं कोल्हापूरमधून एक जण आहेत आणि बाहेरून बरेच जण आहेत. तर कोल्हापूरमध्ये एखाद्या मटेरियलचा वेट असेल, समजा उदाहरणार्थ विटेचा वेट तिथं 8 रुपये आहे, आणि मुंबई साईडच्या भागामध्ये तोच वेट आहे तो 12 रुपये असं पकडलं आपण. तर हा जो 4 रुपयेचा डिफरन्स आहे, त्यानंतर जळगावमध्ये समजा एक 13 रुपयाला असेल, इकडं अहमदनगर साईडला एक 12 रुपये असेल, 11 रुपये असेल. तर हे वेगवेगळ्या भागामधले जे वेट आहेत किंवा प्रत्येक डिस्ट्रिक्ट मधला जो एक वेट आहे ॲव्हरेज वेट, तर असे प्रत्येक डिस्ट्रिक्ट मधले वेट घेऊन त्याला ॲव्हरेज केलं जातं, आणि हा जो ॲव्हरेज वेट आहे तो ॲव्हरेज वेट इथं SSR मध्ये पकडला जातो, मटेरियलसाठी असू दे किंवा लेबरसाठी असू दे. ठीक आहे, तर त्यानंतर SSRचा इंडेक्स. आता हा स्टेट शेड्यूल ऑफ वेट 2022-23 इंडेक्स त्याचा दिलेला आहे. इंडेक्समध्ये आपल्याला इथं पहिला अप्रुव्हल लेटर बघायला मिळेल, म्हणजे अप्रुव्हल लेटर पहिला आहे, जनरल नोट्स आहेत, त्यानंतर इथं वेगवेगळे सेक्शन्स आहेत, बोर्ड वर्क्स असेल,
त्यानंतर क्रॉस ड्रेनेज वर्क असेल, ब्रिज वर्क असेल, म्हणजे गव्हर्नमेंटचे काम जे वेगवेगळ्या सेक्शन्स मध्ये डिवाइड असतात, म्हणजे बिल्डिंग वर्क, ब्रिज वर्क, रोड वर्क, सिटी वर्क, याला आपण क्रॉस ड्रेनेज वर्क म्हणतो, ग्रीन बिल्डिंग आणि इतर काय कोस्टल वर्क वगैरे असतील तर असे जे काय बिल्डिंग्स आहेत किंवा असे जे काय कॅटेगरीमध्ये कन्स्ट्रक्शन आहेत, तर त्या कॅटेगरी वाईज इथं काय केलेलं आहे, त्यांनी आयटम वेगवेगळे सिलेक्ट केलेले आहेत किंवा आयटम इथं दिलेले आहेत. आता रोड वर्क मध्ये सुद्धा हे चॅप्टर्स आहेत, म्हणजे हा रोड वर्कचा चॅप्टर झाला, त्यामध्ये रोड सर्वे डीपीआर हा चॅप्टर झाला, त्यामध्ये परत सिरियल नंबर. आता हा सिरियल नंबर आणि आयटम नंबर हा वेगवेगळा असतो. सिरियल नंबर तुमचा प्रत्येक वेळेला चेंज होणार, पण आयटम नंबर जो आहे तो कायम कॉन्स्टंट राहणार. म्हणजे समजा आता तुम्ही एखादं 2020चं एस्टिमेट स्टडी करायला लागलात आणि 2020च्या वेळेला एस्टिमेट बनवत असताना 2020चा SSR रेफर केला होता आणि त्याच्यामध्ये समजा एखादा आयटम नंबर आहे 21.02, तो समजा एक्सकॅव्हेशनचा आहे, तर तोच 21.02 नंबरचा आयटम इथं तुम्हाला तोच एक्सकॅव्हेशनचाच भेटणार, तोच आयटम सेम भेटणार. आयटम कधीही चेंज करत नाहीत किंवा आयटम नंबर कधीही चेंज होत नाहीत. याचं कारण असं की इस्टिमेट बनवत असताना तुम्हाला जो रेफरन्स द्यायचा आहे एखाद्या स्पेसिफिक आयटमच्या खाली, तो आयटम नंबर असणार आहे आणि तुम्ही जर दरवर्षी आयटम नंबर चेंज केला तर तुमचं मागच्या वर्षीचं इस्टिमेट आणि ह्या वर्षीचं इस्टिमेट हे कम्पेअर करायला अवघड जाईल किंवा कम्पेअर करणं अशक्य होऊन जाईल. कारण इस्टिमेट जे आहे ते गव्हर्नमेंटचं एक डॉक्युमेंट आहे आणि ते आपल्याला भविष्यामध्ये कधीही रेफर करायचं झालं तर ते आपल्याला रेफर करता यावं म्हणून आयटम नंबर जे आहेत ते कॉन्स्टंट ठेवले जातात. तर मग रोड वर्कचे वेगवेगळे आयटम इथं आपल्याला बघायला मिळतात रोड वर्कच्या चॅप्टरमध्ये. बिल्डिंग वर्कचे आयटम आपल्याला बिल्डिंग वर्कच्या चॅप्टरमध्ये बघायला मिळतात. सीडी वर्कचे चॅप्टर आपल्याला इथे सीडी वर्कच्या सीडी वर्कचे आयटम जे आहेत ते सीडी वर्कचे आयटम चॅप्टरमध्ये बघायला मिळतील. उदाहरणार्थ तुम्हाला पेज नंबर 153 ते 157 हा एक्सकॅव्हेशनचा चॅप्टर, बिल्डिंग मधला एक्सकॅव्हेशनचे सगळ्या आयटम्स आहेत ते इथं आपल्याला भेटतील. मग त्यामध्ये सिरियल नंबर 720 चॅप्टर एक्सकॅव्हेशन, SSR आयटम नंबर हा आयटम नंबर इथं आला, रेफरन्स आणि त्याचं जे काही डिस्क्रिप्शन आहे त्या आयटमचं ते आपल्याला इथं डिस्क्रिप्शन बघायला मिळतं. जसं की एक्सकॅव्हेशन फॉर फाउंडेशन इन अर्थ सॉइल ऑफ ऑल टाइप, म्हणजे हा एक्सकॅव्हेशनचा आयटम आहे. त्यानंतर कुठल्या कुठल्या प्रकारच्या मातीमध्ये एक्सकॅव्हेशन होणार आहे, यामध्ये अर्थ सॉइल ऑफ ऑल टाइप, सँड, ग्रॅव्हल अँड सॉफ्ट मोल्ड, ह्या कॅटेगरीच्या एक्सकॅव्हेशनसाठी हा आयटम तुम्ही वापरू शकता. द एक्सकॅव्हेटेड मटेरियल अप टू अ डिस्टन्स ऑफ 50 मीटर बियॉन्ड द बिल्डिंग एरिया अँड स्टॅकिंग अँड स्प्रेडिंग ॲज डायरेक्टेड. म्हणजे एक्सकॅव्हेटेड मटेरियल जे आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, बिल्डिंग एरियापासून 50 मीटर पर्यंत नेऊन टाकायचं आहे किंवा तिथं नेऊन स्टॅक करायचं, म्हणजे स्टोअर करायचं आहे. मग ह्याच आयटम मध्ये डिवॉटरिंग सुद्धा येईल, प्रिपेअरिंग द बेड पण येईल, म्हणजे बेडचं समजा काही लेवल वगैरे करायचं असेल तर ते पण येईल, अँड नेसेसरी बॅकफिलिंग पण येईल. जे काय बॅकफिलिंग आहे ते बॅकफिलिंग पण तुमचं ह्याच आयटम मध्ये कन्सिडर होणार. रॅमिंग, वॉटरिंग इन्क्लुडिंग फ्लोरिंग अँड शटरिंग, जर काय शटरिंग वगैरे करायचं असेल तर तो सुद्धा ह्यामध्ये इन्क्लूड होतो. आणि हा बाय मॅन्युअल मीन्स आहे, म्हणजे हा मॅन्युअल आयटम आहे, म्हणजे मॅन्युअल एक्सकॅव्हेशनसाठी हा आयटम तुम्ही वापरायचा आहे. आणि डेप्थ, ज्या खड्ड्याची डेप्थ ही 1.5 मीटर पर्यंत आहे त्याच खड्ड्यासाठी तुम्ही हा आयटम वापरू शकताय. आता यामध्ये जर तुम्ही बघितलात तर ऍडिशनल स्पेसिफिकेशन म्हणलंय. जर हे स्पेसिफिकेशन सोडून अजून ऍडिशनल माहिती हवी असेल तर तुम्ही हा ऍडिशनल स्पेसिफिकेशन जे आहे ते रेफर करू शकता. मग त्यामध्ये
हा जो आहे वेट तो 1 मीटर क्यूब साठीचा दिलेला आहे. म्हणजे ह्याचं युनिट जे आहे ते 1 मीटर क्यूब आहे. त्यानंतर कम्प्लीट वेट आणि लेबर वेट असे दोन कॅटेगरीमध्ये तुम्हाला वेट भेटतात. आता कम्प्लीट वेट मध्ये काय असतं तुमच्या, तर कम्प्लीट वेट मध्ये तुमचा लेबर प्लस मटेरियल. आता यामध्ये मटेरियल कुठलं लागत नाहीये आणि बाय मॅन्युअल मीन्स आहे, म्हणजे मशिनरी पण काय लागत नाहीये. म्हणून काय कम्प्लीट वेट आणि लेबर वेट हा तुमचा सेम आहे. म्हणजे कम्प्लीट वेट मध्ये तुमचं मटेरियल येईल, लेबर येईल, ओव्हरहेड चार्जेस येतील, कॉन्ट्रॅक्टर्स प्रॉफिट येईल आणि लेबर सेस पण येईल. आणि लेबर वेट मध्ये तुमचा लेबर सेस येईल, कॉन्ट्रॅक्टर्स प्रॉफिट येईल, ओव्हरहेड येईल, पण मटेरियल आणि मशिनरीचा वेट येणार नाही. ठीक आहे. त्याचं उदाहरण बघायचं झालं तर इथं बघा, कम्प्लीट वेट मध्ये तुमचं काय तो 207 आहे आणि लेबर वेट जो आहे तो तुमचा 116 रुपये आहे. कारण का हे मेकॅनिकल मीन्स आहे, म्हणजे मशिनरीचा इथं यूज होणार आहे, म्हणून हा कम्प्लीट वेट जो आहे तो वेगळा वेगळा दिलेला आहे किंवा वेगळा आहे. ठीक आहे. तर हे सगळे जे वेट आहेत हे तुमचे कसे आहेत, विदाऊट जीएसटी आहेत, एक्सक्लुडिंग ऑफ जीएसटी आहेत. म्हणजे तुमचं जे काही रिकॅप शीट आहे त्या रिकॅप शीट मध्ये तुम्हाला जीएसटीची प्रोव्हिजन ऍडिशनल करायची आहे. ठीक आहे. आता जे काही प्रत्येक वर्षी तुमचे आयटम्स ऍड होणार आहेत SSR मध्ये, ते सगळे आयटम हे ऍडिशनल न्यू आयटमच्या चॅप्टर मध्ये तुम्हाला बघायला मिळतात. जसे की 2018-19 मध्ये जे काही आयटम्स ऍड झाले ते तुम्हाला इथं बघायला मिळतील. पेज नंबर 329 पासून 351 पर्यंत. आणि त्याचा आयटम नंबर जो आहे तो 50.01 पासून 50.86 पर्यंत आहे. त्यानंतर 19-20 इथं तुम्हाला बघायला मिळतील. आता हे SSR बनवत असताना जे काही तुम्हाला कम्प्लीट वेट किंवा लेबर वेट जो द्यायचा आहे, त्यासाठी त्यांना वेट अनालिसिस पण करावं लागतंय. किंवा हे वेट अनालिसिस करून आलेले वेट आहे. मग हे वेट अनालिसिस करत असताना मटेरियलचा वेट किती पकडायचा, लेबरचा वेट किती पकडायचा, मशिनरीचे चार्जेस किंवा मशिनरीचे वेट किती पकडायचे. एखादं मटेरियल तुम्ही क्वारीमधून आणायला लागलाय तर त्याचं ट्रान्सपोर्टेशन चार्जेस किती पकडायचे. एखादं मटेरियल आहे जसं की कॉन्क्रीट आहे, तर कॉन्क्रीट बनवताना सिमेंट किती वापरायला लागेल किंवा सिमेंट किती वापरले गेले, सँड किती वापरली गेली, हे सगळं कॉन्ट्रॅक्टरला माहीत व्हावं किंवा त्याचा लिंकिंग लागावं, रेफरन्स मिळावं, म्हणून इथं मटेरियलचे वेट सुद्धा दिलेले असतात आपल्याला, की एखाद्या मटेरियलचा वेट किती आहे किंवा किती पकडलेला आहे ह्या SSR मध्ये, लेबरचा वेट किती पकडलेला आहे, मशिनरीचा वेट किती पकडलेला आहे, ट्रान्सपोर्टेशनचे जे चार्जेस आहेत ते कॅल्क्युलेट करावे लागतात आपल्याला. पण ट्रान्सपोर्टेशनसाठीचा जो टेबल आहे तो दिलेला असतो. स्टेटमेंट C1 ह्या नावाने आपल्याला एक टेबल दिलेला असतो. त्या टेबलमधून ट्रान्सपोर्टेशन चार्जेस, ज्याला आपण लीड चार्जेस म्हणतोय, ते आपण कॅल्क्युलेट करायचे असतात. मटेरियल कन्झम्पशन आपल्याला इथे दिलेलं असतं, जेणेकरून आपण पुन्हा एकदा वेट अनालिसिस करून ट्रान्सपोर्टेशन चार्जेस वाईज आपण ते वेट अनालिसिस मध्ये त्या मटेरियलचे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस ऍड करू शकतो. टेस्टिंग चार्जेस म्हणजे एखाद्या मटेरियलवरती तुम्हाला टेस्ट घ्यायची आहे, कॉन्क्रीटवरती टेस्ट घ्यायची आहे, ब्रिकवरती घ्यायची आहे, स्टीलवरती घ्यायची आहे, तर त्याच्यासाठी जे चार्जेस किती लागतील, टेस्टिंग चार्जेस किती लागतील आणि किती फ्रिक्वेन्सी नंतर त्या टेस्ट घ्यायच्या आहेत. म्हणजे 10 मीटर क्यूबला एक टेस्ट घ्यायची आहे की 50 मीटर क्यूबला एक टेस्ट घ्यायची आहे, हे तुम्हाला इथं दिलेलं असतं. हे टेस्टिंगच्या फ्रिक्वेन्सीज असतात, अशा पद्धतीने दिलेल्या असतात आपल्याला टेस्टिंगच्या.
सिमेंट. आता वन्स फॉर इच सोर्स ऑफ सप्लाय, म्हणजे सप्लाय बदलला की तुम्हाला सिमेंटची टेस्ट घ्यायची. सिमेंट कॉन्क्रीट 2 बीम्स अँड 2 क्यूब्स अँड 2 बीम्स पर 150 मीटर क्यूब. हे बिल्डिंग मध्ये झालं. बिल्डिंग मध्ये जर बघितलं आपण तर इथं आपण टेस्टिंगचे चार्जेस जे घेतोय ते बिल्डिंगच्या हिशोबाने घेतोय. म्हणजे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ टेस्ट आहे, तर ती टेस्ट घेत असताना आपल्याला एका टेस्टसाठी 3 क्यूब लागतात हे दिलेलं आहे. अप टू 5 मीटर क्यूब पर्यंत एक घ्यायचा आहे. 6 ते 15 साठी 2 घ्यायचे आहेत. 16 ते 30 साठी 3 घ्यायचे आहेत. आता हे आपण नंतर डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. Okay. इथं पण समजलं का की SSR मध्ये काय काय इन्क्लूड असतं? SSR मध्ये काय काय इन्क्लूड असतं समजलं? येस सर, येस सर. ओके. हॅलो सर, येस. मला काय म्हणायचं आहे, PWD साठी जो SSR वापरला जातोय तो ZP साठी वापरला जातोय काय काय वेगळं असते? तोच असतो. हॅलो, हा, PWD साठी जो SSR वापरला जातोय स्टेट गव्हर्नमेंटचा, तोच ZP साठी असतोय का त्याच्यासाठी वेगळा असतोय? तोच असतो, तोच असतो. ओके. त्यानंतर जनरल नोट्स. आता SSR चा यूज करत असताना किंवा इस्टिमेट बनवत असताना आपल्याला काही सेट रूल दिलेले आहेत गव्हर्नमेंटनं. ठीक आहे. तर हे रूल किंवा जे नोट्स आहेत ते इथं आपल्याला स्टडी करायचे. त्यानंतर जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की कोल्हापूरमधला वेट वेगळा, इकडं मुंबई साईडचा वेट वेगळा, जळगाव साईडचा वेट वेगळा, उस्मानाबादचा वेट वेगळा. तर ते इथं त्यांनी दिलेलं आहे की हा SSR पूर्ण महाराष्ट्रासाठी ऍप्लिकेबल आहे आणि ह्या SSR मध्ये घेतलेले मटेरियलचे वेट ऑफ डेट किंवा लेबरचे वेट ऑफ डेट हे सगळ्याचे ऍव्हरेज करून आपल्याला इथं यूज केलेले आहे. पण त्यातल्या त्यात मूम असेल, सँड असेल, मेटल असेल किंवा ब्रिक्स असतील, अशा पद्धतीचे काही मटेरियल्स असतात जे मटेरियलचे वेट एखाद्या डिस्ट्रिक्टमध्ये जास्त असतं. आणि मग ते जास्त असलेल्या मटेरियलसाठी किंवा एखाद्या मटेरियलचा वेट जर जास्त असला आणि तुम्ही जर कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा तुम्ही एस्टिमेट बनवत आहात, तर ते मटेरियलचा जास्त असलेल्या वेट तुम्हाला एसिन कडून अप्रूव्ह करून घ्यावा लागतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा SSR मध्ये 8 रुपयाला वीट दिलेली आहे, पण तुमच्या एरियामध्ये मिळते ती 13 रुपयाला. ठीक आहे. तर तुम्हाला ते जो डिफरन्स आहे किंवा जो जास्त रेट आहे तो तुम्हाला एसिन कडून अप्रूव्ह करून घ्यायचा आहे. पण एसीना सुद्धा, एसी म्हणजे सुपरिटेंडिंग इंजिनियर, तर सुपरिटेंडिंग इंजिनियरना सुद्धा काय करावं लागतं, तो वेट डायरेक्टली वाढवून देऊन चालत नसतं. त्यांना त्याचं रेकॉर्ड ठेवावं लागतं, रिटर्नमध्ये रेकॉर्ड ठेवावं लागतं की कशासाठी वाढवला ते वेट. ठीक आहे. आता इस्टिमेट बनवत असताना समजा तुमचा एखादा प्रोजेक्ट आहे तो स्पेसिफिक एरियामध्ये येतो. उदाहरणार्थ कॉर्पोरेशन एरियामध्ये येतो, म्युन्सिपल काउन्सिल एरियामध्ये येतो, शुगर कॅन फॅक्टरी एरियामध्ये येतो, नोटिफाईड, इथं जी कॅटेगरी दिलेली आहेत त्या सगळ्या कॅटेगरीपैकी कुठेही तुमचं प्रोजेक्ट जो आहे किंवा तुमचं काम आहे ते येत असेल, तर तुम्हाला तुमच्या एस्टिमेट बनवत असताना जे काही सेट पर्सेंटेज आहे तेवढं पर्सेंटेज वाढवून मिळू शकतं. आयटम वाईज प्रत्येक आयटमला तुम्हाला एवढं पर्सेंटेज वाढवून मिळू शकतं. मग आता ते कॉर्पोरेशन एरियामध्ये किती आहे, तर 5% आहे. म्हणजे तुमचं काम जे कॉर्पोरेशन एरियामध्ये असेल तर तुम्हाला 5% इन्क्रीज भेटणार. म्युन्सिपल काउन्सिल एरियामध्ये असेल तर 4% इन्क्रीज भेटणार. शुगर कॅन फॅक्टरी एरियामध्ये असेल, शुगर कॅन फॅक्टरी एरियाच्या 10 किलोमीटरच्या रेडियसमध्ये जर तुमचं काम असेल तर तुम्हाला 5% इन्क्रीज भेटणार. तुमच्या कामाच्या आयटमचा वेट असेल समजा, जसं मगाशी आपण बघितलं 229 रुपये होतं,
तर 229 वरती 5% इन्क्रीज भेटणार. ठीक आहे. आता त्या रेट अनालिसिस करताना आपण शिकूया ते व्यवस्थित डिटेलमध्ये. त्यानंतर नोटिफाईड ट्रिबल एरिया असेल, हिली एरिया असेल, इनएक्सेसिबल एरिया असेल, पॅन्डेमिक स्पेशल सेंटर्स असेल, तर तिथे तुम्हाला 10% इन्क्रीज भेटणार आहे. आता त्यात पण क्रायटेरिया असे आहेत की हा नोटिफाईड ट्रिबल एरिया आहे किंवा इनएक्सेसिबल एरिया आहे, हे एसीनी डिफाईन करावं लागतं किंवा एसीनी तिथं सेट करावं लागतं. ते एरिया मार्क करावं लागतं की हा ट्रिबल एरिया आहे, हा इनएक्सेसिबल एरिया आहे. हे एसीनी जर तिथं मार्किंग केलं असेल किंवा एसीने तिथं जर तो एरियाला इनएक्सेसिबल एरिया घोषित केला असेल तरच तिथं तुम्हाला काय भेटणार आहे, तो इन्क्रीज भेटणार आहे. सोबतच तुमचं जर काम हे सेंट्रल जेलच्या प्रिमायसेसमध्ये असेल, मेंटल हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्ये असेल, त्यानंतर डेव्हलपमेंट प्लेसमध्ये असेल, तर तिथं तुमच्या कामामध्ये तुम्हाला 15% इन्क्रीज भेटणार आहे. त्यानंतर तुमचं काम हे टायगर रिझर्व प्रोजेक्टमध्ये असेल, जसं की अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर अशा डिस्ट्रिक्ट्समध्ये जे काय टायगर रिझर्व प्रोजेक्ट्स आहेत, तिथं जर तुमचं काम असेल तर तिथे तुम्हाला 20% इन्क्रीज भेटणार आहे. त्यानंतर कोल, लाईम, मॅग्नीज अशा मायनिंग एरियामध्ये जर तुमचं काम असेल तर हे सुद्धा तुम्हाला परत एसीनी डिफाईन केलेलं असलं पाहिजे की तुमचं काम हे कोल माइन एरियामध्ये येतं. तर तिथं तुमचं 5% इन्क्रीज भेटणार आहे. नक्सलाइट अफेक्टेड एरिया असेल तर 20% इन्क्रीज भेटणार आहे. आणि मेट्रोपॉलिटन सिटीज असतील तर तुम्हाला 2% इन्क्रीज भेटणार आहे. पण त्या मेट्रोपॉलिटन सिटीज सुद्धा कोणत्या, की ज्या UDD घोषित केलेले आहेत. म्हणजे मेट्रोपॉलिटन एरिया नोटिफाईड बाय UDD, एक्सक्लुडिंग म्युन्सिपल कॉर्पोरेशन एरिया आणि काउन्सिल एरियाज. म्हणजे काउन्सिल एरियाज आणि म्युन्सिपल काउन्सिल एरियाज सोडून जे एरियाज मेट्रोपॉलिटन सिटीज म्हणून घोषित केलेले आहेत तिथंच फक्त तुम्हाला ते काय 2% इन्क्रीज भेटणार आहे. आता हे सगळ्या कॅटेगरी सोडून काय तुमचं काम जर सिव्हर लाईनचं काम असेल, स्टॉर्म वॉटर ड्रेनचं असेल, तरी सुद्धा तुम्हाला जे काही स्पेसिफिक इन्क्रीज आहे, आता पर्सेंटेज किती द्यायचं हे एसी ठरवणार, पण अशा कामांमध्ये सुद्धा तुम्हाला जो काही इन्क्रीज आहे तो भेटू शकतो. स्टॉर्म वॉटर ड्रेन, सिव्हर लाईन्स ह्या कामांचं ह्या टाईपचं काम करत असताना तुम्हाला पर्सेंटेज इन्क्रीज भेटू शकतं. समजते का इथपर्यंत? येस सर. हो सर. ठीक आहे. आता जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की द सुपरिटेंडिंग इंजिनियर शॅल स्पेसिफाय शुगर केन फॅक्टरी एरिया, कोल माइन एरिया, नोटिफाईड ट्रिबल एरिया अंडर देअर सर्कल. म्हणजे त्यांच्या सर्कलमध्ये येणाऱ्या कामांसाठी ते शुगर केन फॅक्टरी एरिया डिफाईन करू शकतात, कोल माइन एरिया डिफाईन करू शकतात, नोटिफाईड ट्रिबल एरिया हे त्यांनी डिफाईन करायचं आहे. The superintending इंजिनियर PWD shall decide necessary increase in 2A. म्हणजे कॉर्पोरेशन एरियामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, इन्क्रीज, ऍडिशनल इन्क्रीज भेटू शकतो. पण कशासाठी, तर ट्रॅफिक रिस्ट्रिक्शनसाठी आणि नाईट वर्किंग अवर्ससाठी. उदाहरणार्थ जर समजा तुमचं कॉर्पोरेशन एरियामध्ये काम आहे तर हे 4% सोडून, हे 5% सोडून अजून इन्क्रीज देण्याचं पर्सेंटेज किंवा अजून इन्क्रीज देण्याची अथॉरिटी सुपरिटेंडिंग इंजिनियरकडे आहे. पण त्यासाठी तुमचं जे काम आहे ते नाईट वर्किंग अवर्समध्ये असलं पाहिजे किंवा तुमच्या कामामध्ये तुम्हाला ट्रॅफिक डायव्हर्जन्स करावं लागत असतील. उदाहरणार्थ तुम्ही रोडचं काम घेतलंय आणि तुम्हाला ट्रॅफिक डायव्हर्ट करावं लागतंय आणि तिथे एखादा स्पेशल माणूस एक्स्ट्राचा अपॉइंट करावा लागतोय, तर अशा कामांसाठी तुम्हाला इन्क्रीज जो आहे तो भेटू शकतो. आता काही काही केसमध्ये तुमचं जे काय हे एरियाज आहेत हे ओव्हरलॅप होऊ शकतात. जसे की तुमचं नोटिफाईड ट्रिबल एरिया पण येऊ शकतो, हिली एरिया पण येऊ शकतो आणि नक्सलाइट एरिया पण येऊ शकतो.
आता गडचिरोली सारख्या भागांमध्ये वगैरे कसं आहे की तिथं हिली एरिया पण आहे, फॉरेस्ट पण आहे, इनएक्सेसिबल एरिया पण आहे आणि तिथं नक्षलाइट अफेक्टेड एरिया पण आहे. मग अशा केसेसमध्ये तुम्हाला हे 10% इन्क्रीज पण भेटणार आणि हे 20% इन्क्रीज पण भेटणार. हे इथे दिलेलं आहे. म्हणजे गडचिरोली डिस्ट्रिक्ट नोटिफाईड ट्रायबल एरिया पण आहे, हिली एरिया पण आहे आणि नक्षलाइट अफेक्टेड एरिया पण आहे. म्हणून 10 + 20 30% तुम्हाला तिथे इन्क्रीज भेटतं. आता जे कॉमन मटेरियल आहेत, कॉमन मटेरियल सगळ्या मटेरियलचं तर खाली आपल्याला डिटेलमध्ये वेट दिलेलंच आहे, पण कॉमन मटेरियल जे आहे जसं की सिमेंट, PSC, GGBFS, TMT स्टील, बिटुमेनस वगैरे, तर ह्याच्या प्रत्येकाचे आपल्याला इथं वेट दिलेले आहेत कॉमन मटेरियलचे. आता हे SSR बनवत असताना जे काही लेबर वेट्स आहेत ते आपल्याला लेबर कमिशनर नागपूरनं दिलेले आहेत आणि मशिनरीचे वेट जे आहेत ते मेकॅनिकल विंग PWD ने आपल्याला काय केलेले आहेत, प्रोव्हाइड केलेले आहेत. टॅक्सेस, GST माहिती आहे आपल्याला सर्वांना. येस सर. हो सर. तर आता मगाशी आपण जे वेट बघितले, कम्प्लीट वेट असेल किंवा लेबर वेट असेल, हे दोन्ही विदाऊट GST होते आणि आपल्याला गव्हर्नमेंटचं काम असल्यामुळे तिथं GST कन्सिडर करायचं आहे आणि तो GST कॅल्क्युलेशन जे आहे ते सगळे आपले रिकॅप शीट मध्ये येणार आहेत. जी आपली इस्टिमेटच्या समोरची जी फ्रंट पेज असतं त्याच्यावरती सगळ्या इस्टिमेटची समरी असते, त्याला रिकॅप शीट म्हणतात. तर त्या रिकॅप शीट मध्ये आपल्याला SSRचे जे काय GST कॅल्क्युलेशन जे आहे ते करायचे आहे. मटेरियल वेट आणि जे काय लेबर वेट आहेत ते सगळे मटेरियल वेट आर एक्सक्लुसिव्ह ऑफ GST. Weight for complete items are also exclusive of GST. While preparing estimate, separate provision for GST shall be made in recapitulation sheet. आता ह्यामध्ये SSR मध्ये लेबर सेस जो आहे तो 1% पकडलेला आहे. वेट अनालिसिस मध्ये 1% लेबर सेस पकडलेला आहे आणि तो ऑलरेडी त्या वेट मध्ये इन्क्लूड केलेला आहे. त्यासोबतच जे काय कम्प्लीट वेट आहे किंवा लेबर वेट आहे त्यामध्ये 10% कॉन्ट्रॅक्टर्स प्रॉफिट सुद्धा आहे आणि 10% ओव्हरहेड चार्जेस सुद्धा आहेत. ठीक आहे, तर ते आपल्याला काय करायचे नाहीत, सेपरेट कन्सिडर करायचे नाहीत. त्यासोबतच रॉयल्टी कॅल्क्युलेशन करत असताना आता रॉयल्टी आपल्याला सेपरेट कॅल्क्युलेट करावी लागते, ती काय त्या कम्प्लीट वेट मध्ये नसते. ठीक आहे, आणि रॉयल्टीची जी अमाऊंट आलेली आहे ती सुद्धा रिकॅप शीट मध्येच आपली डिस्प्ले होणार आहे. मग SSR मध्ये रॉयल्टी कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला 2 कॅटेगरीमध्ये करावं लागतं. एक तर तुमचं सँड आणि दुसरं म्हणजे ऑदर जे सँड सोडून बाकीचे जे मटेरियल्स आहेत त्या मटेरियलसाठी. मला सांगा रॉयल्टी कुठल्या मटेरियलवरती लागते? हार्ड मुरुम, सॉफ्ट मुरुम, मुरुम मूळवरती फक्त लागते. सर त्यानंतर हे आहे जे मटेरियल कढी आहे. प्रोसेस होत नाही त्या मटेरियल वर लागते. उदाहरणार्थ उदाहरणार्थ सँड, ओके मुरुम. ओके कढी आहे त्यामध्ये. खडीवरती लागणार नाही रॉयल्टी, कारण खडीवरती आपण प्रोसेस करतोय. खडीचा बेस कुठला आहे तर वॉक आहे. ठीक आहे, वॉक हा ओके अनप्रोसेस्ड प्रोडक्ट आहे, म्हणजे तो खाणीतून काढल्यावरती त्याच्यावरती आपण काही प्रोसेस करत नाही. ओके तर वॉक वरती लागेल तुमचं, सोलिंग स्टोन वरती लागेल, त्यानंतर मातीवरती लागेल. काही वेळेला आपल्याला गार्डन मध्ये वेगळी माती टाकावं लागते किंवा मातीचं सुद्धा काही काम असतं, माती आणावं लागते, तर मातीवरती लागेल, सँड वरती लागेल, मुरुम वरती लागेल. ठीक आहे,
जे मटेरियल आपण विदाउट प्रोसेस हायर सांगतोय त्या मटेरियलवरती आपलं रॉयल्टी लागणार. ठीक आहे. मग आता रॉयल्टी किती लागते? तर पर ब्रास 600 रुपये रॉयल्टी आहे. पण आपण कॅल्क्युलेशन सगळे मीटर क्यूब मध्ये करतोय म्हणून आपल्याला मीटर क्यूबची रॉयल्टी काढावं लागेल, म्हणजे पर मीटर क्यूब साठीची रॉयल्टी काढावं लागेल. ठीक आहे. ब्रासचं मीटर क्यूब मध्ये कन्वर्जन माहिती आहे कसं असतं? एक ब्रास किती असतं? एक ब्रास किती असतं? माहिती आहे की नाही? नाही सर, माहित नाही. 100 क्युबिक फीट म्हणजे एक ब्रास, बरोबर. आणि 1 मीटर क्यूब म्हणजे 35.28 क्युबिक फीट. मग 100 भागिले 35.28 केला की एक ब्रास इज इक्वल टू किती येते? 2.83 समथिंग काय तर. 100 भागिले 35.28 2.83 मीटर क्यूब. ठीक आहे. मग आपल्याला 1 क्युबिक मीटरचा वेट काढायचा आहे, तर 600 भागिले 2.83 केला 211.95 येईल. ठीक आहे. 211.95. तर हे 1 मीटर क्यूब साठी तर त्यांनी वेट आपल्याला इथं काढून दिली. मग आता हा सँड साठीचा 1 मीटर क्यूब साठीचा जो 211.95 आहे त्याच्यामध्ये परत सरचार्ज ऍड होतोय 2%, आणि परत 10% डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशन सेस ऍड होतोय. मग हे टोटल किती होतं तुमचं? 237.37 रुपये होतं सँड साठीचं, फक्त सँड साठीचं. आणि सँड सोडून बाकीचे जे मटेरियल आहे त्यावरती आपल्याला डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशन सेस द्यावं लागत नाही. मग तिथं हे 211.95 प्लस 2% सरचार्ज. सँड अदर मटेरियल साठीची रॉयल्टी किती झाली? 216.18 पर क्युबिक मीटर. मग समजा आता आपल्या कामामध्ये आपण एक 50 ब्रास किंवा 50 मीटर क्यूब सोलिंग स्टोन आणला, तर 50 गुणिले हे 216.18 रुपये केले की त्या सोलिंग स्टोन साठीची रॉयल्टी निघणार. समजा आपल्या कामासाठी एक 40 मीटर क्यूब आपण वाळू आणली, तर 40 गुणिले 237.37 त्याच्यावर आपल्याला सँड साठीची रॉयल्टी मिळणार. आणि ह्या दोन्ही रॉयल्टी ऍड केल्या की मग आपल्याला टोटल रॉयल्टीचा अमाऊंट भेटणार. आणि ती टोटल रॉयल्टीची अमाऊंट आपल्याला रिकॅप शीट मध्ये मेन्शन करायची. ठीक आहे. सोबतच आता इथे खाली अजून एक पॉइंट दिलेले आहे बघा, की काही ठिकाणी दुष्काळ असतो. ठीक आहे. काही ठिकाणी दुष्काळ असतो आणि दुष्काळामध्ये काम चालू असताना एखादं मटेरियल असतं, जसं की कॉन्क्रीट आहे. कॉन्क्रीटला आपल्याला पाण्याची गरज जास्त असते. मग कॉन्क्रीटचं काम ज्या कॉन्ट्रॅक्टरने घेतलंय त्याला लॉस होणार. म्हणून अशा केसेसमध्ये जिथं दुष्काळ जाहीर केलाय कलेक्टरनी, त्या डिस्ट्रिक्टच्या कलेक्टरनी दुष्काळ जाहीर केलाय आणि तिथं कॉन्क्रीटचं काम चाललंय, किंवा अशा आयटम्ससाठी ज्या ज्या आयटमला पाण्याची गरज जास्त आहे त्या आयटमचे रेट वाढवून मिळू शकतात. तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरला रेट वाढवून मिळू शकतात, किंवा जे काही सुपरिटेंडिंग इंजिनियर आहेत त्यांना ते रेट वाढवण्याची अथॉरिटी आहे. ठीक आहे. जे एसी आहेत त्यांना ते रेट वाढवण्याची अथॉरिटी असते. ठीक आहे. In water scarcity area, the locality declared as a drought prone area by district collector for specific period. म्हणजे स्पेसिफिक पिरियड साठी जर दुष्काळ जाहीर केला असेल तर अशा केसमध्ये एसीना त्या पर्टिक्युलर आयटमची, ज्या आयटमला पाण्याची गरज जास्त आहे अशा आयटमची रेट वाढवण्याची जी परमिशन आहे ते असते. ठीक आहे. काही शंका यामध्ये तुम्हाला?
अभिषेक हम्म. आणि नाही सर. प्रकाश. नाही सर. प्रवीण सर. हॅलो. येस. अ, चालू होतं त्यामुळं मग मी काय बोललो नाही. येस 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 हा, तुमचा फ्लो चालू होता एक. येस. येस. चालेल. आतापर्यंत घेतल्यामध्ये तुम्हाला काय अडचण जाणवतीये? नाही सर. नाही सर. नाही सर. नाही सर. हे खूप एकदम बेसिक आहे. म्हणजे जे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे जर आपण एस्टिमेट बनवतो तर. कारण या ज्या नोट्स दिलेल्या आहेत याच्यावरच एस्टिमेटचं बरोबर आहे का चूक आहे हे तुम्ही सांगू शकताय. कारण गाईडलाईन्स दिलेल्या आहेत काय करायला हवं काय नाही करायला हवं. किंवा तुमचं देखील एखादं काम असेल, टेंडर असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला एस्टिमेट चेक करायचं असेल किंवा टेंडरचे व्हॅल्यू चेक करायचे असतील बरोबर आहेत नाहीयेत, त्यावेळेस सुद्धा तुम्ही या सर्व गोष्टींचा त्या ठिकाणी वापर केलाय का नाही ते पाहू शकता. ठीक आहे. येस. मला एक सांगा आता, आतापर्यंत जे सरांनी सांगितलं तुम्हाला, तर यामध्ये SSR हा जर बदलला तर आपल्याला काय काय पाहावं लागेल आता जे सांगितलं तेवढ्याच मुद्द्यापैकी? कुठेतरी नोटिंग करून घेत चला तुम्ही सगळेजण की आता SSR जर बदलला तर आपल्याला काय काय आणि कुठे कुठे चेंजेस झालेत हे पाहायचं असेल तर कोणकोणते मुद्दे पाहताल? समजा आता मागच्या 2 वर्ष रेट रेट झाला मोस्टली रेट वगैरे चेंज झाला असणार आहे. कोड काय सेमच राहील ना. कोड काय चेंज होणार नाही. आयटमचा जो आहे जे रेट आहेत ते बदलणार. रेट बदलेल. ओके. आणखी म्हणजे कुठले कुठले रेट बदलतील? तर एकतर माझ्या मते मग आता जे आपण सुरुवात केली होती तसं पाहायला गेलं तर स्पेसिफिक एरिया पर्सेंटेज जे असतील ते कुठे चेंज झालेत का बघावं लागेल आपण. बरोबर. आता मागच्या वर्षी तर काय SSR नवीन आला नव्हता, यावर्षी पण आलेला नाही अजून. तर हाच समजा कंटिन्यू राहिला आपल्याला असाच SSR आणि जर किंवा मध्येच एखादा आला नवीन तर आपल्याला काय पाहावं लागेल तर स्पेसिफिक एरिया मध्ये काही चेंज झाले का. बरोबर. त्यानंतर आणखी काय पाहावं लागेल? रॉयल्टी वगैरे बदलली. ड्रॉट वाला एरिया. हा, म्हणजे आपण जर काम करतोय ते एखाद्या दुष्काळी भागात असेल आणि किंवा आपण काम चालू केलं आणि दुष्काळ पडला तर आपल्याला रेट वाढून घेता येऊ शकेल का. बरोबर. आणखी काय असू शकेल? कुठले कुठले पर्सेंटेज बदलले होते अजून? तर काय करत चला, नोटिंग करून घेत चला. एक आपल्याला 2-4 पेजेस जरी असतील ना तरी सुद्धा सफिशियंट आहेत. हा कोर्स पूर्ण होतोपर्यंत फक्त नोटिंग मुद्दे तेवढेच फक्त काढायचे. एका पेजवर सुद्धा तुम्ही काढू शकताय. कोणत्या कोणत्या गोष्टी पाहायला पाहिजे, कोणत्या पेज नंबरवर आहेत. ठीक आहे. स्क्रोल करा बरं सर बघा. पण नोट्स मध्ये पहिल्यापासून पाहूयात वाटलंच तर. तर इथं काय आहे हे तर जनरल नोट्स मध्ये स्पेसिफिक एरिया इन्क्रीज कुठे झाला असेल तर हे पर्सेंटेज कुठे बदललंय का पाहायचंय. स्क्रोल करा खाली या. याच्यानंतर तर काय सांगितलंय, ओव्हरहेड आणि प्रॉफिट 10% कन्सिडर केलेलं आहे. त्याच्यामध्ये काही बदल झालाय का ते पण पाहता येऊ शकेल. म्हणजे बदल काय होऊ शकतो, जर वाढू शकतात. समजा त्याने ओव्हरहेड, अच्छा ते अजून खालच्या पेजला आहे. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे गडचिरोली वगैरे यासाठी जे स्पेसिफिक एरिया इन्क्रीज करायचे त्याच्यामध्ये काय चेंज झालाय का. लगेच तुम्ही अनालाइज करू शकता की बेसिक रेट काय पकडलेत. मागच्या SSR मध्ये सिमेंटचा काय बेसिक रेट पकडला होता, यावेळेस काय पकडलाय, स्टीलचा काय पकडलाय.
म्हणजे किती पर्सेंटेजने इन्क्रीज झाले त्याप्रमाणे सगळ्या SSR मध्ये म्हणजे सगळ्या एस्टिमेट मध्येच त्याचा फरक पडणार आहे का? ओव्हरऑल किती टक्क्याने वाढतं एस्टिमेट याचा तुम्हाला अंदाज घेता येऊ शकतो. स्क्रोल करा सर. या ठिकाणी लेबर सेस आता इथे 1% धरलेला आहे. तसं लेबर सेस अजून देखील काही ठिकाणी 2% पण धरतात. जो याच्या आधीच्या SSR ला 2% होता, पण अजून देखील त्यांनी चेंज नाही केलेलं, तो 1% 2% धरतात ते. तर आपल्याला तेही पाहावं लागेल की 1% आपल्याला आता रेट अनालिसिस मध्ये समजून येईल की हे 1% कुठे आपल्याला कन्सिडर करावा लागतो. ठीक आहे. तर त्याच्या मला आता पुढे लीड लिफ्ट वगैरे चालू होत आहे. तुम्ही SSR ची ही कॉपी सर तुम्हाला PDF शेअर करतील ग्रुपवर. तर डोळ्याखालून जाऊ द्या काय टोटल आहे, मटेरियल रेट कुठं दिलेले आहेत, आयटम्स कोणकोणते आहेत, ते आयटम्स कसे वाचले गेले पाहिजे, एवढे आयटम्स का झालेले आहेत, त्याच्यामध्ये PCCचेच 3-4 आयटम्स आहेत, मग कोणतं वर्डिंग मध्ये बदल होतो हे थोडंसं वाचायचा प्रयत्न करा. आपण पण परत एकदा पुढच्या उद्याच्या सेशन मध्ये घेऊया ते. आणखी काय पाहताल तुम्ही तर लेबरचे रेट काय धरलेले आहेत, मेन मटेरियलचे बघा, मटेरियलचे पण भरपूर रेट दिले त्यांनी. साध्या पूर्ण अल्ड्रॉप, नाहे ट्रॅप, हिंजेस, एल्बो, बेंड असे सगळ्याचेच रेट दिलेले आहेत. पण आपल्याला मेजर जे कॉन्ट्रीब्युट करणारे कोणते आहेत, सिमेंट, सँड, ब्रिक्स, स्टील, याच्या आपल्या इथं काय रेट चालू तर इथं काय दिलेले आहेत ते. परत टाईल्सचे बेसिक रेट काय दिलेले आहेत. तसंच क्वालिटीचे काही चार्जेस दिलेले आहेत, ते कसे दिलेले आहेत, कोणकोणत्या टेस्ट आहेत ते पहा. एवढी एक फक्त डोळ्याखालून जाऊ द्यात कुठे काय आहे, कोणत्या पेजवर काय आहे. म्हणजे मग आपल्याला पुढे अजून 1-2 दिवस आपल्याला SSR वाचायचं आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला एखादा एस्टिमेट सुरू करता येईल. ठीक आहे, चालेल. बाकी मग उद्या बोलूयात. आता आपण टाइम पण झालेला आहे तसा. तुमचे काही प्रश्न शंका असतील तर विचारू शकता तशा. काही नाही आहेत? ठीक आहे, चालेल. मग आपण भेटूयात मग उद्या चालेल सेम सर. थँक्यू. टाइमला. येस येस सर, चालेल. मग थांबूयात आपण. चालेल. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.